नांदेड़ में जिला आपूर्ति अधिकारी के खिलाफ पत्नी का आमरण अनशन, पति पर लगाए गंभीर आरोप। वही अधिकारी ने सभी आरोपों को बताया बेबुनियाद। मामला गरमाया। नांदेड़ में जिला आपूर्ति अधिकारी जगदीश बर्डेवाड़ के खिलाफ उनकी पत्नी देवशाला बर्डेवाड़ ने आमरण अनशन शुरू कर दिया है। वह अपने बेटे के साथ पिछले 2 दिनों से जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरने पर बैठी है और अपने पति पर अन्याय के गंभीर आरोप लगा रही है। उनका कहना है कि उन्हें न्याय मिलना चाहिए और संबंधित अधिकारी के खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए। वही इस मामले में मी देवशाला जगदीश बारदेवाड बोलत आहे। माझे पती हे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर जगदीश लिंगण्णा बारदेवाड आहेत। माझ्या लेकराचं इथं बसण्याचं कारण म्हणजे माझं राहतं घर, जी माझ्या घराची रजिस्ट्री आमचे पती आणि पत्नी या दोघांच्या नावावर आहे। घर आज लिलाव व्हायले, बँक सील ठोकणार आहे। याच्या बरोबर मी येऊन सरांना निवेदन दिले, पाया पडले, विनवण्या केल्या, प्लस माझ्या लेकरांना त्यांनी पती वडिलाचं कर्तव्य करत नाही, साधं जातीचं प्रमाणपत्र 2 वर्षापासून त्यांनी दिले नाही। पाया पडल्या, त्यांना कॅबिन मध्ये मागायला गेले तर चल हाट गेट आउट, तू कुत्री आहेस असं सगळं त्यांनी केलं। लेकराला वेळ नाही, प्रेम नाही, माया नाही, सर्व्हिस बुकवर आमचे नावं नाहीत। माझ्या लग्नाला 21 वर्ष झाले सर। आज 1-2 महिने कोणती अफेअर मध्ये बाई राहिली तर सोडत नाही। 21 वर्षाचा संसार आहे सर माझा। 2003 ला लग्न झालेलं आहे, तेव्हापासून मी त्यांच्या सोबत आहे। आज 2 वर्षापासून त्यांनी घर सोडून दुसरीकडे राहतात, ते मला माहिती नाही का राहतात, पण आमच्यावर अन्याय अत्याचार व्हायलाय। राहायला घर नाही, आज एक घायाळ आई रस्त्यावर लेकरं घेऊन कसे राहणार, म्हणून आम्हाला अमर उपोषणाची वेळ आली। हा माझा मुलगा वरद जगदीश बारदेवाड, सिद्धी जगदीश बारदेवाड आहे आणि आज माझ्यासोबत पर्याय नाही। वारंवार विनवण्या केल्या, पाया पडल्या, तरी त्यांनी चल माझ्याकडे खूप पैसा आहे, मी तुला जगमत नाही, मी जे म्हणेल ते विकत घेऊ शकतो, तुझी लायकी नाही। मला खूप म्हणजे गेट आउट त्यांनी 10 वेळेस कॅबिन मधून मला हाकललेलं आहे सर। आज माझ्याजवळ कुठलाच पर्याय नाही, घर रस्त्यावर यायले माझं। माझ्या लेकरांचं कुठं सर्व्हिस बुकला नावं नाही, जातीचे प्रमाणपत्र नाहीत। माझ्यावर खूप अन्याय व्हायला लागला आणि कशासाठी आजपर्यंत फक्त नाव खाली जाऊ नये, पतीचं आपली इज्जत काय एकच, फक्त ह्याला मी विचार करू मागे राहिले, माझी एवढीच चुकी आहे, बाकी काहीच नाही सर। आता तुम्ही सगळेजण मला न्याय द्याल अशी इच्छा आहे माझी। वहीं इस मामले में जगदीश बारदेवाड़ ने सभी आरोपों को खारिज करते हुए कहा कि वे पिछले 2 साल से पत्नी से अलग रह रहे हैं और नियमों के अनुसार आर्थिक सहायता भी दे रहे हैं। उन्होंने यह भी आरोप लगाया कि उन्हें मानसिक रूप से परेशान करने के उद्देश्य से यह अनशन किया जा रहा है। इस पूरे मामले ने अब तूल पकड़ लिया है। मी डॉक्टर जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड। जे 1-2 दिवसापासून जे काही चालू आहे, बाहेर माझी पत्नी उपोषणाला बसलेली आहे मुलांना घेऊन, त्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे। गेल्या अनेक वर्षापासून आमच्यामध्ये थोडंसं जमत नाही, थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पराकोटीला गेलेल्या आहेत। त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्यावर बऱ्याचपैकी छळ झालेला आहे। माझा शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारे छळ झालेला आहे। तरी पण सर्व बाबींनी मी सर्व काही त्याला सोडून दिलेलं आहे। मी घर सोडून राहतो हे मान्य आहे। सर्व घर जे काय आजपर्यंत ॲसेट्स कमावलेले आहेत सगळे तिच्या नावानं आहेत आणि ती काही अबला नारी नाहीये। ती ग्राम विकास अधिकारी आहे पूर्ण पंचायत समिती येथे आणि तिला खूप चांगल्या प्रकारचा पगार आहे, जुनी पेन्शन पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःचं हे करू शकते। गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यानंतर मी 5-6 महिने बेडवर होतो, त्यामुळे मी हप्ते भरू शकलो नाही आणि त्या दरम्यान तिने बरेचसे गोंधळ घातलेत। माझ्या घरी येऊन गोंधळ घातला, समाजामध्ये माझी बदनामी केली आणि माझ्या बहिणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला। असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे माझ्यावर आरोप केलेत आणि तदनंतर 23 जुलै 2024 रोजी पिटिशन क्रमांक 102/2024 अंतर्गत माझ्यावरती फॅमिली कोर्टामध्ये मेंटेनन्सचा दावा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे। त्यामुळे सदरील ह्या उपोषणाला काही अर्थ नाही असं मला वाटते। जे आज उपोषण करत आहे त्याचा अर्थ त्याला कायद्याची बाजू मान्य नाही आहे असं मला दिसून येते आहे।